पावसाळ्यात भरती घेतल्यामुळे पोराचं ग्राउंड जाणार आणि पाऊस नाही आल्यावर आमच्या बापाचं पीक जाणार। दोन्हीकडून कार्यक्रम आमचाच होणार। पुण्यात पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। पोलीस भरतीचा जो प्रश्न आहे ते मार्गी लावावेत, विद्यार्थ्यांच्या मुलांचं आयुष्य मार्गी लावावं अशा घोषणा देत गृहमंत्र्यांना साकडं घालण्यात येत आहे। आणि या आंदोलनात कांगणे सर देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपण नेमका आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय ते समजून घेऊयात। सर काय सांगाल, काय मागण्या आहेत, कशासाठी आंदोलन सुरू आहे? या मीडिया माध्यमातून सरकारला विनंती आहे, 2-2.5 लाख लेकरं वयवाढीचे SC-BCचे 60-70 हजार पोरं आणि ही पावसाळ्याची भरती चालू होणार म्हणजे 45 मार्क घेणारं एखादं पोरगं पावसामुळं, कारण मागल्या वेळेस एका भरतीला पोरगं पळताना 100 मीटरमध्ये पडलं होतं तर पूर्ण त्याचं तोंड रक्तबंबाळ झालं होतं। तर पोराला वैयक्तिक शारीरिक इजा होऊ नये, त्यानंतर त्याला वित्तीय भुर्दंड पोहोचू नये, कारण तो समजा इथून गेला, गव्हर्नमेंट म्हणलं बाबा की आम्ही 4 दिवस गॅप देऊया, पण 1600 मीटर पळाल्याच्या नंतर पोराला मिनिमम 5-6 दिवस लागतात रिकवर व्हायला। आणि काय माहिती आहे का की सरकारला विनंती आहे, त्यानंतर एखादा पोरगा सिंधुदुर्गला गेलं इथून, तर तो 900 किलोमीटर इथून गेला, तर त्यानंतर तो डबल समजा त्याला तारीख दिली तुम्ही की नंतर या, तर त्याला जाण्यासाठी 3000 रुपये लागणार, हे कोण देणार हा प्रश्न आहे। अलीकडे इकडं म्हणजे काय व्हायला माहिती आहे का, पावसाळ्यात भरती घेतल्यामुळे पोराचं ग्राउंड जाणार आणि पाऊस नाही आल्यावर आमच्या बापाचं पीक जाणार। दोन्हीकडून कार्यक्रम आमचाच होणार। तर सरकारनं फक्त या 3 मागण्यांचा विचार करावा। येणाऱ्या काळात आम्ही तुमचेच आहोत, ही भावना आम्ही मनात ठेवूया। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। वयाची मागणी मूळतः या आंदोलनात पुढचे नेमकी मागणी काय? मागणी ऍक्च्युअली अशी की 2024 भरती प्रक्रिया सुरू आहे आणि मुलांचं त्यांनी वय जे मोजलंय ते 24 पासून मोजले, पण ही भरती प्रक्रिया ऍक्च्युअली 22-23 ची। तर ऍक्च्युअली 22 पासून त्यांचं वय मोजलं गेलं पाहिजे, जेणेकरून काही मुलांचे 2 वर्ष, कोणाचं 1 वर्ष जे हुकतंय ते त्यांची संधी हुकली नाही पाहिजे। अशा जवळपास 3 लाख विद्यार्थी आहेत। नक्कीच, त्यामुळे वयाची मागणी असो किंवा पोलीस भरतीचा एकंदरीत पावसाळ्यात होणाऱ्या भरतीचा प्रश्न असो, हा मार्गी लागला पाहिजे, यासाठी गृहमंत्र्यांकडे या आंदोलनाच्या माध्यमातून साकडं घालण्यात येत आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टे, मी प्रणव डामाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।